मकर संक्रांती विशेष या 3 गोष्टी चुकूनही दान करू नका. लक्ष्मी घरो सोडून जाईल. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम. गुळाचा गोडवा, नात्यांमध्ये गोडवा वाढवणारा सण म्हणजे मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, येत्या 14 जानेवारी 2026 बुधवार या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे. हा दिवस फक्त सण नाही, हा दिवस आहे दान, पुण्य, सूर्योपासना आणि कर्मफळाचा. पण आज मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी चुकून सुद्धा 3 गोष्टी कोणालाही देऊ नका. नाहीतर म्हणतात, माता लक्ष्मी घरातून निघून जाते आणि तिची जागा अलक्ष्मी घेते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 99% लोकांना ही माहिती अजूनही माहीत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, एकही सेकंड स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सूर्याची उपासना. मित्रांनो, मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा मानला जातो. भोगी, मकर संक्रांत, किंक्रांत. यावर्षी सूर्यदेव दुपारी 3:06 मकर राशीत प्रवेश करणार आहेत. पुण्यकाळ सुरू होईल 3:06 सूर्यास्तापर्यंत, म्हणजे सुमारे 6:20 या वेळेत केलेलं दान लक्षपटीनं पुण्य देणारे मानले जाते. पण दान करताना जर चुकीची वस्तू दिली तर पुण्याऐवजी दोष लागतो. वस्तू क्रमांक 1, झाडू. हो मित्रांनो, पहिली आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू. आपण झाडूला काय म्हणतो? माता लक्ष्मीचे प्रतीक. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी झाडू खरेदी करू नका, झाडू दान करू नका, झाडू कोणालाही उधार देऊ नका. काही लोक संक्रांतीला झाडू विकत घेऊन मंदिरात दान करतात, पण मित्रांनो, हा दिवस झाडू दानासाठी योग्य नाही. झाडू खरेदीसाठी योग्य दिवस आहेत शुक्रवार, धनत्रयोदशी, अश्विन अमावस्या, पण मकर संक्रांतीला नाही. या दिवशी झाडू घेतला म्हणजे लक्ष्मीला पैसे देऊन घराबाहेर पाठवणं. एक खास टिप: संक्रांतीच्या दिवशी घरातील झाडू कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची काळजी घ्या. पहाटेच झाड लोट करा आणि झाडू लपवून ठेवा. वस्तू क्रमांक 2, तेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल. अनेक लोक शनीची 7.5 कमी व्हावी म्हणून मकर संक्रांतीला तेल दान करतात. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, मकर संक्रांत म्हणजे सूर्यदेवांचा सण. शनिदेव म्हणजे सूर्यपुत्र आणि या दिवशी पिता-पुत्र यांचे संबंध अनुकूल नसतात. म्हणून तेल दान करू नका, तेल उधार देऊ नका, हळदी-कुंकवात तेल वाण देऊ नका. अगदी जवळची व्यक्ती तेल मागायला आली तरीही नम्रपणे नकार द्या. वस्तू क्रमांक 3, लोखंडी, टोकदार व प्लास्टिक वस्तू. तिसरी महत्त्वाची गोष्ट: हळदी-कुंकवात दिल्या जाणाऱ्या वस्तू. सेफ्टी पिन, सुई, कात्री, टोकदार वस्तू, लोखंडी वस्तू. या वस्तू दिल्याने शनी व केतू ग्रह कमजोर होतात, घरात अडचणी वाढतात. त्याचबरोबर प्लास्टिकच्या वस्तू दान करू नका. प्लास्टिक म्हणजे नकारात्मक ऊर्जा. अजून एक महत्त्वाची चूक: मित्रांनो, मकर संक्रांतीला वापरलेल्या वस्तू दान करू नका, कारण आपण जे दान करतो ते स्वच्छ, नवीन आणि पवित्र असायला हवं. वापरलेल्या वस्तू दिल्या तर म्हणतात आपण स्वतःची दरिद्रता पुढे देतो. म्हणूनच किंक्रांत. मग काय दान करावं? तीळ, गूळ, तांदूळ, डाळी, शेंगदाणे, उबदार कपडे, ब्लँकेट. विशेषतः काळे तीळ दान खूप पुण्यकारक मानलं जातं. पुराणांनुसार शनिदेवांच्या घरात आग लागली होती आणि फक्त काळे तीळ शिल्लक राहिले होते. सूर्यदेव आले तेव्हा त्यांचे स्वागत काळ्या तिळांनीच करण्यात आलं होतं. म्हणून या दिवशी तीळदान केल्याने संकटे दूर होतात. शेवटचे शब्द: मित्रांनो, मकर संक्रांत हा सण फक्त खाण्याचा नाही तर कर्म सुधारण्याचा, नशीब उजवण्याचा आहे. आज तुम्ही ही माहिती एका तरी व्यक्तीपर्यंत पोहोचवलीत तर तेच तुमचं मोठं पुण्य ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.